गादी विभागातील निकालावरून वाद, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत गोंधळ। निकालावर आक्षेप घेत शिवराज राक्षेनं पंचाला मारली लाथ, पाठ टेकली नसल्याचा दावा करत शिवराज राक्षे आक्रमक। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागात महेंद्र गायकवाडची बाजी, साकेत यादवला चितपट करत अंतिम फेरीत प्रवेश। मराठी माणसाला एकत्रित ठेवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, राज ठाकरे यांची मागणी। मतभेद बाजूला सारून मराठीसाठी एकत्र येणं गरजेचं, राज यांचं आवाहन। धनंजय देशमुखांनी घेतली नामदेव शास्त्रींची भेट, आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे केले सादर। भगवानगडावर मुलगी वैभवी देशमुख झाली भाऊक, तर माझा आरोपींना पाठिंबा नाही, शास्त्रींकडून भूमिका स्पष्ट। संजय राऊतांचा सामनामधून मोठा गौप्यस्फोट, भाजपची एकनाथ शिंदेंवर पाळत, शिंदेंचे फोनही टॅप। फडणवीस 2.5 वर्षांचं उपटं आता शिंदेंवर काढतायत, सामनातून भाष्य। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात त्याचं काही खरं नाही, जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य। शरद पवारांना फलटणमध्ये धक्का बसण्याची शक्यता, संजीवराजे निंबाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती। नवी मुंबईत काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। उमेदवारीसाठी काँग्रेसनं 4 कोटी मागितल्याचा केला होता आरोप। अहिल्यानगरमध्ये आज रंगणार महाराष्ट्र केसरीचा, अहिल्यानगरमध्ये आज रंगतोय महाराष्ट्र केसरीचा थरार। गादी विभागात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ सामना पार पडला, त्यावरून शिवराज राक्षेची नाराजी। नाशिकमध्ये लक्झरी बसला भीषण अपघात, बस थेट 200 फूट दरीत कोसळली, 7 जण जागीच ठार, 15 जणांची प्रकृती चिंताजनक। चालकानं दारू प्यायल्याचा प्रवाशांचा आरोप। नवीन पनवेलमध्ये ब्रेकअप नंतर तरुणीची घरात घुसून हत्या, तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार करून तणावात तरुणाचाही आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांकडून आरोपी निकेश शिंदेला अटक। अंडर-19 विश्वचषकावर भारतीय महिला संघानं कोरलं नाव, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनं उडवला धुव्वा, सलग दुसऱ्यांदा पटकावला विश्वचषक।